बॉम्बे उपर शिवानी दुपावकर आत्ता आमच्याशी बोलण्यासाठी आहेत. तरुण भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या 15 दिवसापूर्वी तुम्ही बेळगावात आला होतात आणि आज शिवजयंतीसाठी खास तुम्ही आलात असं आम्हाला माहिती मिळाली. काय वाटतंय बेळगावच्या शिवजयंतीबद्दल? मी असं खूप ऐकलं आहे की बेळगावची शिवजयंती खूप मोठी असते आणि मला ही वाईब एक्सपिरियन्स करायची होती कधी ना कधीतरी. सो जेव्हा रामनवमीसाठी मी इथे आलेली, फर्स्ट टाईम आलेली परफॉर्मन्स द्यायला आणि माझे खूप सारे व्हिडिओज व्हायरल केले. सगळ्या लोकांनी मला सपोर्ट केलं. सो त्यामुळे मला खूप सारे मेसेजेस आले, DM आले इंस्टाग्रामवर, सोशल मीडियावर, व्हॉट्सॲपवर माझं फुल भरलं आहे की शिवजयंतीला या, शिवजयंतीला या, शिवजयंतीला या. फक्त एकच आहे अजूनपर्यंत. तर मला ही वाईब एक्सपिरियन्स करायची होती आणि बाय चान्स माझी फ्लाईट आज कॅन्सल झाली. तर देवाची पण इच्छा तीच होती की मी इकडे यावी आणि एक्सपिरियन्स करावं. तर आता मी विचारतो तुमची पहिली प्रतिक्रिया काय वाटतं शिवजयंतीला येऊन? कारण तो जो उत्साह होता श्रीराम सेनेच्या कार्यक्रमाला आला होता आणि आता काय वाटतं? आता म्हणजे मी तेव्हा परफॉर्म करायला आलेली, बट मी आता एक्सपिरियन्स करते. म्हणजे मला सगळं बघायला मिळते आणि फिरायला मिळते, जे तेव्हा पण फिरायला मिळालं नव्हतं. सो आता मी ॲक्च्युली गल्लीमध्ये जाऊन बघते वाईब कशी आहे. सगळ्यांनी परफॉर्म करत आहेत, जे लाईक नाटक आहे, जे पण आहे, जे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल केला आहे, कोणी लाठी काठी फिरवते, ते सगळं मला बघायला मिळतं आहे. तर मला खूप भारी वाटतंय. असं महाराष्ट्राचं चित्र बघायला कमी मिळतं, पण हे बेळगावात बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? बेळगावात बघितलं म्हणजे मी अजूनपर्यंत तर खूप सारे बघितले आहेत रॅलीज, बट मला ही रॅली खूप युनिक वाटली. कारण तर एकच आहे, कारण युनिकनेस आहे या रॅलीमध्ये आणि खूप मोठे लाईक मिडनाईटमध्ये लाईक सकाळपर्यंत रॅली असते. हे मी पहिल्यांदाच कुठेतरी एक्सपिरियन्स करते. नक्कीच. याला जोडून अजून एक प्रश्न आहे की शिवानी दुपावकर बॉम्बे उपर हे बेळगावात आल्यानंतर संपूर्ण डिजिटल मीडियावर, सोशल मीडियावर तुम्ही गेल्या 15 दिवसापासून सतत होता. जे बेळगावकरांचं प्रेम, त्याबद्दल काय सांगाल? आता मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगते की मी जेव्हा इकडे म्हणजे मी जेव्हा विचार केला की मी शिवजयंतीच्या रॅलीमध्ये जाईन बेळगावला, तर मला वाटलं की मी रिंग माझ्या हातात आता हूप नाही आहे, सो कोण ओळखणार नाही. सो मी जाईन, बघून येईन मस्त. माझा फ्रेंड आहे इकडे प्रजय, तो बेळगावमध्येच राहतो आणि तो मला बोलला, हा प्रजय आहे, हा मला बोलला की तुला कोण, म्हणजे तुला सगळे ओळखतील, तू चल असं. तर मी बोलली नाही ओळखणार, कारण हुला हूप नाही आहे माझ्याकडे. तर मी बोलली की ठीक आहे, आपण जाऊन बघूया. आणि मी एंट्री गेल्या सगळे बघत होते आणि सगळे फोटोजसाठी आले. सो ती वाईब पण खूप चांगली होती. मला वाटलं नाही असं की बेळगावमधून मला इतके सपोर्टर्स मिळतील. येस, धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि असंच बेळगावकर तुमच्यावर प्रेम करत राहणार आहेत आणि आजही तुमचा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होणार आहे. तर आता होत्या शिवानी दुपावकर तरुण भारत न्यूजशी बातचीत केल्या. तुर्तास इथेच थांबतोय. कॅमेरा पर्सन अंकुश कामतसह विजय निंबाळकर, तरुण भारत न्यूज, बेळगाव.